जनतेची मतं थेट यांना रिफ्लेक्ट होत नाही. ती ईव्हीएम मार्फत जातात. इलेक्शन कमिशन आणि ईव्हीएम हे दोन्ही आपल्या मुठीत असेल आणि एक परकीय देश जो टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स आहे, ज्याला आपण त्याचं सरकार जे आहे ते आपलं मित्र करून ठेवलेलं आहे. त्यांच्याकडनं पेगासस येतोय. त्यांच्याचकडनं हे सगळं मतदानाच्या प्रक्रियेवर घाला घातला हं. जातोय. हं, हं. माझं मत आहे, की विरोधी पक्षांनी जोपर्यंत बॅलॉट बॉक्समधनं मतदान होत नाही, तोपर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला कळलं पाहिजे, की भारतात अ, लोकशाहीच्या नावाने ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या खोट्या आहेत. हां, खऱ्या हां. निवडणुका आणि आणि एवढे मोदी लोकप्रिय आहेत आणि भाजपला प्रचंड जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे. त्यांना भिण्याचं काय कारण आहे? बॅलॉट बॉक्स तर बॅलॉट बॉक्समधनं पण तेवढीच मतं मिळणार. तुम्ही हां. बारीक लक्षात घ्या, की सोशल मीडियावर जर तुम्ही बॅलॉट बॉक्सच्या बाजूने काही लिहिलं किंवा ईव्हीएमच्या विरोधात लिहिलं, हं. अडाणीच्या विरोधात लिहिलं, तर बीजेपीच्या आयटी सेलमधनं तुमच्यावर हल्ला होतो, ट्रोल. हो. बीजेपीचे नेते बोलायला लागतात. आता असं हं. सांगा, की उद्योगपती हर्षद मेहताला पकडलं तेव्हा काँग्रेसच्या लोक कुठे बोलले होते? किंवा काँग्रेसचे किती मंत्री तुरुंगात गेले होते. तरी काँग्रेसच्या लोकांनी कधी काही बोलले नाहीत. यांना हां. नेमकं या या काँग्रेस आता ईव्हीएमच्या विरुद्ध तो नरसिंह राव नावाचे त्यांचे हे आहेत, नेते आहेत बीजेपीचे. त्यांनीच पुस्तक लिहिलं होतं. सुब्रमण्यम स्वामींनी भाषणं केली. त्याच्याविरुद्ध बरोबर. काँग्रेसने कधी काही बोलले नाही. आता बरोबर. जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, आता सहजपणे कुठच्याही देशातून पूर्ण रिग केलं जाऊ शकतं इलेक्शन ईव्हीएम मार्फत झालेलं. त्यामुळे हं. याबाबत आपण आग्रही असलो पाहिजे आणि या एका कारणामुळेच भारतीय जनता पक्षाचा सगळा माज आहे. हं, हं, हं. बाकी कोणतंही कारण नाही. आणि बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष पण नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही भाग आणि हं. गुजरात लॉबी या पलीकडे कोणीही यामध्ये समाविष्ट असेल असं मला वाटत नाही.